हो या 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 प्लीज या प्लीज प्लीज. आले का सगळे आले? हो 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 आलेत सगळे आलेत. हां वेलकम. तुम्हाला एक विनंती करू का? बोला सर. तुम्हाला राधिका वहिनींचा सत्कार करायचा आहे बरोबर ना? हो बरोबर. मग हा सत्कार आपण फक्त आपल्यापुरता का करायचं म्हणून मी मीडियावाल्यांना घेऊन आलोय. मॅम बद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही कॅमेरा समोर बोलू शकता ना? नाही म्हणजे कॅमेरा समोर बोलताना तुम्ही घाबरणार नाही ना? राधिकाताईच्या बाबतीत बोलताना आम्ही कुणाच्या बी बाला घाबरत नसतो बघा. तिथे तुमच्या कॅमेराला घाबरणार आहे. राधिकाताईंबद्दल काय बोलायचं याची आम्ही आधीच तयारी करून आलोय. आता ही आमची छोटी राधिका हिने तर राधिकाताईंवर भाषणच लिहून आणलंय. क्या बात है. अच्छा बाय द वे तुम्ही राधिका वहिनींची आणि सौमित्रची ब्रेकिंग न्यूज केली होती ना? हो हो. आता ही न्यूज सुद्धा तुम्हाला दाखवायची आहे. हो पण मग यात ब्रेकिंग न्यूज कुठे आहे? कधी कधी एखाद्या माणसाचा खरा चेहरा दाखवणं तो माणूस म्हणून समोर आणणं ही सुद्धा ब्रेकिंग न्यूज असू शकते. कसं आहे गुरुनाथने तुम्हाला तिथे बोलवणं आणि तुम्ही इथे आलात हे राधिका वहिनींना माहीतच नसणं यात सुद्धा माणूसचा फरक दिसतो ना. आणि तुम्हाला आम्ही इथे बोलवलं आहे म्हणजे राधिका वहिनी जी शेतकऱ्यांना कळली आहे ही जगालाही कळावी हाच त्या मागचा उद्देश आहे. तुम्ही जे बोलताय ते पटतंय आम्हाला. आणि हो आम्ही आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करू. नाही म्हणजे नेमकं काय कराल तुम्ही? अहो तुम्हीच आत्ता म्हणालात ना राधिका मॅडमची बाजू अख्ख्या जगासमोर मांडायची म्हणून. अच्छा अच्छा हा ते एकदम पटकन तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स झालात ना म्हणून मी एकदम आनंदाचा भरात ना आनंद विसरला सगळं. म्हणून कसं आहे तुम्ही आला आहात आता काहीतरी छान एक माणूस तुम्हाला ओळखीचं मिळणार आहे की खरा माणूस कसा असतो आहे की नाही. कशाला उभे आहात? काय झालं तुम्हाला येऊ? चला चला आपण जरा चहा कॉफी घेऊया. काय तुम्ही एवढं ते जबाबदारी घेऊन फिरतात ना मीडियाची. या 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 काय अरे चला खूप अरे ना तुम्ही. आम्ही बी तयारी करून येतो थोडी. या. काय असे काय? मला अरे हे कोण आलाय? सौमित्र. वर्षांनी वगैरे बघितलं का वाटतं मला. कसे मस्त मस्त पण पाया वगैरे पडत जाऊ नको रे. कोणी पाया पडलं ना की उगीच वय वाढल्यासारखं वाटतं. पण बरं झालं तू आलास. आणि समजा तू आला नसतास तरी फोन करून मी तुझं भरपूर कौतुक करणार होतो. माझं कौतुक? मी काय केलंय? काय केलं? तुझे काय पराक्रम केलेस ना ते टीव्हीवर सगळे बघितलेच मी. क्वाईट 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 क्वाईट. काय झालं? काय काय झालं काय? काय कुणी आलंय का? पिंकीचं नाव काढू नका. बघा रागाने बघतोय. पण तिथे तर कुणीच दिसत नाहीये. कोण बघतोय रागाने? श्रेयस. पण तो आलाय कुठे? तो काय बसलाय त्याच्या नेहमीच्या चेहऱ्यावर. तुला काही कळतं की नाही यार आनंद? हा हे श्रेयस प्रकरण ऑलरेडी अंगाशी आहे. अजूनही मस्करी करतोयस तू. काय माणूस आहे यार. सॉरी सॉरी सॉरी. कशी राधिकाची कधीतरी थांबवा आता थट्टाई. आनंद सर नको. हा सॉरी नाही करणार थट्टा यार सॉरी. बरं मला सांगा सर हे सगळं काय आहे नेमकं? म्हणजे मीडिया आलाय सगळी लोक जमली आहेत. म्हणजे राधाने पण काही मला नीट सांगितलं नाही फोनवर. असं कसं आहे मी सांग. गप्प बस ना प्लीज मला ऐकू दे. मी सांगतो. राधिका वहिनींनी साखरगावच्या शेतकऱ्यांसाठी जे मॉडेल क्रिएट केलेलं होतं त्याचा खूपच फायदा झाला आहे सगळ्या शेतकऱ्यांना. आणि म्हणून साखरगावच्या शेतकऱ्यांनी राधिका वहिनींचा सत्कार करायचं ठरवलंय. हा अच्छा सत्कार आहे का आज? हा आणि शेतकऱ्यांकडून सत्कार होणार म्हणून मॅम खूप हॅपी आहेत. देव आपण आहे कुठे ती? मॅम केबिन मध्ये. अच्छा केबिन मध्ये आहे का? आलोच ना. ऐक ना ऑन अ सिरियस नोट ऐक खरंच मस्करी करत नाही. ऐक तू जर आतमध्ये गेलास त्यांना बाहेर काय चाललंय किती मोठं सत्कार होणार आहे काहीच माहित नाही. प्लीज बाय सम टाइम त्यांना बिझी ठेव सो दॅट आम्हाला पण बाहेर थोडा वेळ मिळेल. हा ओके ठीक. काय करणार आहेस? ते माझं मी ठरवीन काय करायचं. तू मस्करी करणं थांबव प्लीज. आणि तू जास्त तिथे थांबून तू श्रेयसचा सांभाळा नाहीतर उगाच पिंकी समजलं तर वाटला. गुड मॉर्निंग. काय बोके असं काय बघतोय? मी काय करते इथे? तुला काय विचारतो मला विचार ना.
बापरे, बरं तू काय करतेस इथे? अरे असं काय करतो, आता आपण एक टीम आहोत ना, आणि आज टीम कॅप्टनचा सत्कार आहे, मग मी यायला नको होतं का? काय का हसत असतो हा, सतत का हसत असतो हा? तुला सांगते ना, चेक करून घे. का हसतोयस तू? काही जोक झाला का? नाही, त्याची काही गरज नाही, तू स्वतःच एक जोक आहेस. काय सौमित्र, सारखा काय रे छळतोस तिला? जाऊ दे ना. कारण मला सतत एक प्रश्न छळतोय ना, म्हणून मी हिला छळतोय. ही कुठून झाली आपल्या टीमचा भाग? टीमचा सोड, आपल्या आयुष्याचा वगैरे भाग झाली आता ही शनाया. काय आपण सगळं हिला विश्वासाने सांगतो काय, तुम्ही दोघी जणी काय एकमेकींना भेटता, ही येऊन आपल्याला मोटिवेट वगैरे करते. आता ही तुझ्या सत्काराला वगैरे थांबलीये. हे सगळं कसं, म्हणजे हे आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय? शनाया, ही आत्ता इथे समोर, ही समोर उभी आहे माझ्या, अशी मोठ्या डोळ्यांची. आपण हिच्यावर विश्वास ठेवतोय, ह्याच्यावर माझाच विश्वास बसत नाहीये. हो, कारण तिचा आपल्यावरती विश्वास आहे आणि आता आपलाही तिच्यावरती विश्वास आहे म्हणून. करेक्ट आहे, हे करेक्ट बोलतेस तू. बायको बोलली तर आता बरोबर करेक्ट बोलतेस तू. नाही नाही, तसं नाही ग, खरंच छान आहे. विश्वास आहे हे मात्र खरं कारण. झालं का वडवड करून? जाऊया ना, चल. कुठे कुठे काय, कॅप्टनचा सत्कार आहे, चल जाऊया. नाही नाही थांबा, मी काय म्हणतो, आता सत्कार समारंभ वगैरे सुरू होणार, त्यात खूप वेळ जाईल, तर आपण काहीतरी खाऊन घेऊ का? मला पण भूक लागली. हा बरोबर बोलतोस तू, मलाही आत्ता आठवलं काय की भूक लागली ते. भूक लागली आठवावं लागतं तुला? बरं राहू दे राहू दे. मी काय म्हणतो, मी तुमच्यासाठी जे डबे बनवून दिलेत ना, ते काढ ना, हिला देऊया ना खायला. तो नाही. ऐक ना, मी काय म्हणते, आता डबा वगैरे खाण्यापेक्षा ना आपण बाहेर जाऊया. मी जेनीला सांगते तुमच्यासाठी काहीतरी मस्त ऑर्डर करायला. नको नको, त्याला यायला खूप वेळ लागेल, डबाच खाऊया ना. हा ना, हा करेक्ट. मी काय म्हणतो, अगं आणि मी बनवलेलं आहे माहितीये का? पिझ्झा केलास? एवढं कसं जमेल का? आता सुरू केलंय, आता जस्ट ट्राय करतोय, साधं काहीतरी बनवलंय. ते डबा दे. सौमित्र, नको रे. त्या शन्याला जर नाही ना आवडलं तर ती पटकन तुला काहीतरी बोलेल. ती काही बोलली तर मला नाही आवडणार ते. कुठे हरवलीस? चल ना, काय ना डबा. नाही, तिला सवय नाही, खरंच नको. यांना डबा हवाय. डबल हा काउंटर जरा. अरे काय चाललंय तुमचं टाइम पास? हा, अरे बाहेर आम्ही वाट बघतोय, चला ना. तू सांगितलेलंस ना गुंतवून. बरं काय नाही, सोड ना. ऐक ना, तिला भूक लागली ना, तर मी बनवलेला डबा आहे बघ, तुम्हाला दिलाय, तर तुम्ही आजच्या दिवस खाऊ नका, शनायाला खाऊ दे. मी आणि शनाया चला पटकन आपण जाऊया बाहेर, सगळं रेडी आहेत आपण. सगळं वाट बघतोय. मी जाते पुढे. चला ते डबा खाल्ला असता रे. ते ना इथे काका, हे काय सगळं? आपलं ठरलं होतं ना सगळं साध्या पद्धतीने करायचं म्हणून. हो, मीच म्हणजे मलाच असं वाटलं की आपण मीडियावाल्यांना बोलवणं खूप गरजेचं आहे, म्हणून मीच बोलवलंय. पण या सगळ्याची काय गरज होती? गरज आहे मॅम. तुमचा चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे बघ जेनी, पण त्यासाठी या सगळ्याचा वापर करणं मला बरोबर नाही वाटत आहे. माहिती आहे आम्हाला वहिनी, आणि आम्हाला हेही माहिती आहे की तुम्ही आम्हाला परवानगी देणार नाही, म्हणूनच आम्ही सुद्धा काही सांगितलं नाही तुम्हाला. मला हे बरोबर नाही वाटत आहे. हे अशी प्रसिद्धी काय उपयोगाची? हे पाप काय आहे की आपण कोणाला तरी मदत करतोय. आपण केलेली मदत ही एका हाताची दुसऱ्या हाताला सुद्धा कळायला नको. राधा प्लीज, हे बघ, हे सगळं तुला वाटतंय म्हणून तू नाहीच करत आहेस, पण ह्या सगळ्यांना मनापासून वाटतंय ना, मग करू दे ना. अरे पण हो वहिनी, आणि वहिनी आपण एक अशा जगात जगतोय, एक अशी वेळ चालू आहे ना ओव्हरऑल, की समाजात लोकांपर्यंत जे काही चांगलं घडत असेल ना, ते पोचणं खूप गरजेचं आहे. प्लीज त्यासाठी हे करू द्या मला. एक्झॅक्टली. आणि तुझ्यामुळे जर अजून 4 लोक इन्स्पायर होणार असतील असं समाजकार्य करायला, तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मॅम, या निमित्ताने साखरगावची नव्याने ओळख होईल लोकांना. जेनी अगदी खरं बोलते. साखरगाव, तिथले शेतकरी, त्यांनी घेतलेली मेहनत, त्यामुळे झालेला गावचा विकास, त्यांनी राबवलेलं मॉडेल आणि घेतलेले कष्ट, हे बघून इतर गावं सुद्धा साखरगावपासून आदर्श घेतील ना. एक्झॅक्टली. आणि हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आजची बातमी लोकांपर्यंत पोहोचेल. तरी मला असं वाटतंय की हे सगळ्या लोकांचे जे म्हणणं आहे ना,
हेच आमचं बी म्हणणं आहे. तुमच्यामुळं आमचं गाव सुधारलं आणि तुमच्यामुळं आमच्या गावाचं नाव बी लय मोठं होणार आहे. राधिकाताई, तुम्ही जर बातमीमध्ये आलात तर आमच्यासाठी ती आमच्या गावची बातमी असणार आहे. तुमच्यामुळं आजूबाजूच्या पंचक्रोशीत आमचा रुबाबी वाढणार आहे. तसं काही नाही ताई, पण काय आहे, यामुळे ना आजूबाजूचे ज्यांचा आमच्यावर विश्वास नाही ते पण आमच्या संघ लढायला उभे राहतील ना. राधिकाताई, तुमचा सत्कार धामधुमीत व्हावा अशी आमची इच्छा आहे असं समजा. हा, आता इथून पुढं कोणत्याच गोष्टीला नाही म्हणू नका बघा. बरं ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना, तुमच्या पद्धतीने होऊ द्या. बसा. या. तिथे बसू नकोस. का काय झालं? श्रेयस आहे ना, श्रेयस बसला इथे. दिसत तर नाहीये. ओ, तो दिसला नाही दिसला ही त्याची फिक्स जागा आहे, तो तरी इथेच असतो. ह्याच्यावर पिंकी असू शकते ना. हे पिंकीचं नाव काढ. श्रेयस सॉरी, माझी चूक नाही, हिने नाव काढले पिंकीचं. पास ना, मस्करी कसली? ते सत्कार्याने काय चाललंय दोघांचं? बस ना, बस. मंडळी, आज आपण इथे सगळे कशासाठी उपस्थित आहोत याची तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात कुणीतरी करावी लागते, म्हणून मी आज इथे उभा आहे. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या सत्कार मूर्ती राधिका वहिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आता साखरगावचे सरपंच श्रीयुत भाऊराव यांच्याकडे मी आपला हा कार्यक्रम सोपवतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आता स्टेजवर यावं. भाऊराव. साखरगावच्या वतीनं सगळ्यांना रामराम. मंडळी, जे गाव कधीच कोणाच्या खिचगंतीत नव्हतं ते गाव म्हणजे आमचं साखरगाव. हीच आमच्या गावाची आजपोतची ओळख. पण राधिकाताईंचे पाय आमच्या गावाला लागले आणि आमच्या गावाने कातच टाकले. राधिकाताईंनी फक्त आमच्या गावाचा विकासच केला असं नाही बरं का, त्यांनी आमच्या गावच्या लेकी बाळींना उभं राहायला मदत केली, त्यांना प्रेरणा दिली, त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि म्हणूनच आजही एवढ्या लांबून आम्हाला इथे यावंसं वाटलं, राधिकाताईंचा सत्कार करावा वाटला. आता राधिकाताईंच्या बद्दल आम्हाला काय काय वाटतं हे आम्ही तर सांगतच असतो, पण आमची ही छोटी राधिका, ती सुद्धा राधिकाताईंबद्दल इथं भाषण करणार आहे. हा, ही तीच राधिका आहे बरं का, की जिच्या बापानं 2 वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीच राधिका आहे ही. पण पोरीने धीर नाही सोडला. रात्रंदिवस जोमाने अभ्यास करून 10वीच्या परीक्षेत यावर्षी आमच्या जिल्ह्यात पहिली आली. आता मी काही अधिक जास्त बोलणार नाही, या पुढचं सगळं ती राधिकाच बोल. ये बा. नमस्कार. मला भाषण करण्याची सवय नाही. आधी मी कधीच भाषण केलं नाही. मी बोलताना काय चुकले तर तुमची लेक म्हणून सांभाळून घ्या. आधी मला कोणी भाषण कर असं म्हटलं तरी भीती वाटायची. नुसती भाषणाचीच नाही तर तुमच्यासारखी मोठी लोक सामनी बघितली तरी बी भीती वाटायची. त्यातच माझा बा गेला ना, मी सगळेच खचून गेलो. घरात कमावणारं दुसरं कुणीच नाही, घरात खाणारी 4 तोंड, म्हणून आईनं मोलमजुरी करायला सुरुवात केली. मला काय करावं तेच कळत नव्हतं. आईची मदत बी करायची होती आणि तेवढीच शिकायची बी इच्छा होती. त्याचवेळी मी पेपरमध्ये राधिकाताईंची मुलाखत वाचली. ती मला अगदी मनापासून भावली. त्या पण माझ्यासारख्याच एका गरीब घरात जन्माला आल्या होत्या. त्यांचे पण आई वडील लहानपणीच गेले. भावानं त्यांना लहानाचं मोठं केलं. लगीन झाल्यावर बी नवऱ्यानं काही कमी त्रास दिला नाही.
एवढं सगळं झाल्यावर नवऱ्यानं त्यांना सोडलं, पण त्यांनी धीर सोडला नाही. बघता बघता राधिका मसाले नावाचं स्वतःचं जग उभं केलं. यांनी आमचं गाव दत्तक घेतल्यावर पहिल्यांदाच आमच्या गावी आल्या होत्या. माझी आई सांगत होती की साक्षात देवी गावात आल्यावानी अख्खं गाव यांच्याकडे बघत होतं. त्यांच्यामुळेच गावात प्रगती झाली आणि त्यांच्यामुळेच गावात शिक्षणाची जनजागृती झाली. माझ्या बानं अजून 2 वर्ष कळ काढायला हवी होती. नंतर कधी मरायचा विचार करायची वेळच आली नसती. माझ्या पहिल्या येण्याचं त्याला कौतुक बी वाटलं असतं आणि मायेनं मला पेढा भरवून जवळ बी घेतलं असतं. आधी आम्ही पोरींनी शिकायचं म्हटलं तर कोणी शिकून देत नव्हतं. पण राधिकाताई आल्या आणि गावाला शिक्षणाचं महत्त्व कळालं. त्यांनी आमच्यासाठी फुकटच शिकायची सोय केली, शिकायची प्रेरणा दिली आणि मोठं व्हायचं सपान पण दाखवलं. आमच्या गावात मुलीचा जन्म झाला म्हणून मारणारे बाप मी लहानपणापासूनच बघत होते. त्याच गावात आता मुलगी झाली म्हणून सण साजरा करतात. सगळ्या आया त्यांच्या मुलींना राधिकासारखी मोठी हो असं म्हणतात. राधिकाताई, हे सगळं फक्त तुमच्यामुळेच शक्य झालंय. जर तुम्ही आमच्या आयुष्यात आला नसतात तर आज ही छोटी राधिका मोठ्या राधिकेसमोर आली नसती. मला पण बोलायचंय. बोलते ना प्लीज. ऐक ना नाही, मला आतून आलंय प्लीज. ऐक ना शन्या, आत्ता नको बोलूस. काय इथे सगळी मीडियातली लोक आहेत ना, तुझी आणि माझी मैत्री आहे हे जर गुरुनाथना कळलं तर जास्त प्रॉब्लेम होईल. नको आत्ता. हां, ऐक ना प्लीज, मला आत्ता कोणालाच घाबरायचं नाहीये. ही बेडसर यार. ही येणार म्हणजे ना, मला माहिती होतं काहीतरी मूर्खपणा करणारच. मला बोलायचंय प्लीज. ऐक ना प्लीज. मस्त बोलतेस तू. असं काय बघतोस? पिंकीची सवय आहे ना तुला. हाय एव्हरीवन, मी शनाया सबनीस. ॲक्च्युली मोस्ट ऑफ यू डोंट नो मी, सो सॉरी. मला जेवढं जमेल तेवढं मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते. सो तुमच्यातले काही लोक मला ओळखतात, काही लोक मला ओळखत नाही. बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती आहे की मी राधिकाला हर्ट केलं होतं त्यांनी तर मला ब्लॅकलिस्टमध्येच टाकलं होतं. ब्लॅक म्हणजे काळं. लिस्टला काय म्हणतात? यादी. हां, मग काळ्या यादीत टाकलं होतं. मला आधी लोक मूर्ख, बावळट असं म्हणायचे. पण माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती होती जिने मला सपोर्ट केलं. मी ॲक्च्युली तिला खूप वाईट बोलले, खूप हर्ट केलं मी तिला, पण तिने मला नेहमीच मदत केली आहे. ती इन्स्पिरेशन आहे माझं. सॉरी, पण आता इन्स्पिरेशनला काय म्हणतात मला माहिती नाही. आणि तिने जशी स्वतःची कंपनी ओपन केली आहे ना, तसंच मी पण माझा एक शो सुरू करणार आहे. आणि ज्या मुली त्यांचे ॲम्बिशन विसरले आहेत ना, मी त्यांना हेल्प करणार आहे. अर्बन, रुरल, एव्हरीवन इज वेलकम. हां,